मैत्रिणींनो, हे बघा आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे. ती भाजी कशी बनवायची आणि त्याचं साहित्य काय आहे हे तुम्हाला दाखवते. हे बघा, हे कांदा मिरची आहे आणि टमाटर आहे. 2 कांदे, 2-4 मिरची आणि टमाटे. तिखट लागेल त्याप्रमाणेच करायचं आणि हे परतवायचे. ते चांगलं भाजून घ्यायचं ब्राऊन होतं. आता हे नंतर भेटूया मित्रमैत्रिणींनो. हे बघा, मी आता कांदा मिरची फोडणीला दिलेली आहे. हे बघा, त्याच्यामध्ये हळद टाकणार. अर्धा चम्मचच हळद टाकायची. मिक्स करून घ्यायची चांगली. चांगलं भाजून घ्यायचं. चांगले परतून घ्यायचे कांदा मिरची टमाटे. कच्चं राहिले तर चवीला लागणार नाही. ब्राऊन होतं जरा. चांगलं परतून घ्यायचं. कांदा आपला चांगला भाजत आलाय. बघा, चांगलं भाजून झालंय. आता ह्याच्यामध्ये भेंडी टाकायची. ही मी तेलामध्ये परतून घेतलेली आहे. आता ही लवकर शिजणार. आपल्याला पाणी न टाकता शिजवायचे वाफेवर. आणि ह्याच्यात चवी पुरतं मीठ टाकायचं. जास्त मीठ टाकायचं नाही. कमी लागलं तर घेता येतं, जास्त टाकलं तर पर्याय नसतो. त्याच्यात पाणी न टाकताच आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडं. हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, चवीला लागतं त्याच्यामुळं. बस, हे बघा, चांगलं हलवून घ्यायचं. पाणी न टाकताच आपल्याला करायचे. परतवायची चांगली आणि झाकून ठेवायचं. बारीक गॅसवर का की आपण झाकून ठेवायची. भेटूया आपण प्लेटिंगला. बाय. मित्रमैत्रिणींनो, हे बघा, आपण भेंडीची भाजी फोडणीला दिलेली. तर ती भाजीची प्लेटिंग तुम्हाला दाखवते. आणि मित्रमैत्रिणींनो, हे बघा, ही भेंडीची भाजी केलेली ना, त्याची प्लेटिंग. आणि बिगर पाणी टाकता मी भाजी बनवली आहे भेंडीची. तर तुम्ही कशी तुमच्या घरी पण बनवून बघा कशी झाली. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कशी झाली सांगा मला. बाय बाय.